नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिल्पासोबत. स्वादिष्ट चविष्टानं बरंच काय मिळतात तर पहा, आज आपण ज्वारीचा हुरडा बनवतो. तर या शेकोटीमध्ये ज्वारीचे कणीस आईने घातलेला आहे आणि आमचा जो छोटा लहानगा 7 वर्षाचा संस्कार आहे तो शूट करत आहे, म्हणून व्हिडिओ अस्पष्ट आहे, त्याबद्दल माफी असावी. तर हे ज्वारीचं कणीस तुम्ही चुलीमध्ये देखील भाजू शकता, आकटीमध्ये भाजू शकता. आकटी म्हणजे शेणाच्या गोवऱ्या आणि लाकडाची जी आग असते त्यात भाजू शकता. आणि भाजून घेतल्यावर हे असं चोळून घ्यायचं आहे, जसं आई चोळून घेत आहे. आणि त्याच्यातून तो हुरडा निघतो, तो अतिशय पौष्टिक असतो. हिवाळी पदार्थ असून याच्यामध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हुरडा ताजा असताना म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात तुम्ही केला तर अतिशय पौष्टिक असतो. हा ज्वारीचा हुरडा तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. बाय बाय, गुड डे.